नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 8.1 बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, 8,99,999 अधिक 1 बरोबर किती? तर यांची बेरीज किती येणार? 9 आणि 1 10, हातचाला 1, 9 आणि 1 10, हातचाला 1, 9 आणि 1 10, हातचाला 1, 9 आणि 1 10, परत हातचा 1, 9 आणि 1 10, हातचा 1, 8 आणि 1 9. तर आपलं उत्तर काय आलं? 9 लाख. म्हणजे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? पहिला ऑप्शन 90,000, दुसरं 9 लाख, म्हणजेच आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 4,206 अधिक 50,424 अधिक 6,301 बरोबर किती? तर यांची बेरीज किती येते? 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11शी 1, हातचाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 0 3, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9, 6 आणि 0 6, 6 आणि 4 10, हातचाला 1, 5 आणि 1 6, म्हणजेच आपलं उत्तर आलं 60,931. 56,331 नाही, 61,831 नाही, 60,931 म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 3 चौकट 3 4 7 अधिक 55,976, त्याचं उत्तर दिलंय 89,323. या उदाहरणातील रिकाम्या चौकटीत कोणता अंक असेल? म्हणजे ही जागा रिकामी आहे तर इथे कोणता अंक येईल असं विचारलं. तर 5 मध्ये किती मिळवले म्हणजे 9 येतील, तर 5 मध्ये 4 मिळवले तर 9 उत्तर येईल. म्हणजे यांची बेरीज सांगितलेली 2 अंकांची. तर आपण बेरीज करू. 7 आणि 6 13, 13शी 3, हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, 12चे 2, हातचाला 1, 1 आणि 3 4, 4 आणि 9 13, 13शी 3, हातचाला 1, 1 आणि 5 6, 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 9 उत्तर येईल. तर 6 मध्ये 3 मिळवले तर 9 उत्तर येईल, म्हणजे योग्य पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 1 लाख अधिक 10 लाख अधिक 999 बरोबर किती? तर बेरीज सांगितली, आपण बेरीज करू. 9 0 0 म्हणजे 9, 9 अधिक 0 9 आणि परत 0 9, 9 0 9, त्यानंतर हा 0 आणि हा 0 0, 0 अधिक 0 0, 0 आणि 1 1 आणि हा 1, म्हणजेच उत्तर काय आलं? 11,999. 11,999 म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या यांची बेरीज किती? तर सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती असते? तर सर्वात लहान 1 2 3 4 5. सर्वात लहान संख्या कोणती असणार? 5 अंकी 1 लाख. पण ही आली समसंख्या, आपल्याला विषम विचारली, म्हणजे विषम संख्या कोणती असणार? तर 1 लाख 1. ही झाली सर्वात लहान सम विषम संख्या. त्यानंतर सर्वात मोठी 6 अंकी समसंख्या. सर्वात मोठी संख्या आपण कशी लिहितो? तर 6 वेळेस 9, परंतु सम विचारली, ही झाली विषम संख्या, आपल्याला सम पाहिजे.
यातून एक वजा केला तर किती येणार इथे 8, म्हणजे 9,99,998 ही सर्वात छोटी समसंख्या असणार. सर्वात मोठी समसंख्या 6 अंकी. या दोन्हींची बेरीज 8 आणि 1 9, 9 आणि 0 9, 9 आणि 0 9, 9 9 आणि 9 आणि 1 10. म्हणजेच आपलं उत्तर आलं 10,99,999. 1,09,999, 10,99,999 म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. पुढील उदाहरणात चिन्हांच्या जागी असलेले अंक शोधा. आपल्याला हे उदाहरण दिलंय व पर्याय दिलेत 4. तर स्टारच्या जागी काय असेल? ह्या स्टारच्या जागी आणि इथे कोणता अंक येईल? तर आपण बेरीज करू. 8 आणि 8 16, म्हणजे 6 खाली लिहिले, हातचा आला 1, 2 आणि 1 3. 3 मध्ये किती मिळवले म्हणजे 4 येतील. तर 3 मध्ये 1 मिळवला तर 4 येईल. मग ह्या स्टारची किंमत 1 असेल. कोणत्या पर्यायामध्ये आहे? पहिल्या ह्याच्यात 1, दुसऱ्या ह्याच्यात, म्हणजे या दोन्ही पैकी एक पर्याय आपला असणार. बाकीचे दोन पर्याय तर गेले. त्यानंतर 2 मध्ये किती मिळवले म्हणजे खाली इथे 1 यायला हवा. तर 2 मध्ये 9 जर मिळवले तर 11 होतील, म्हणजे 11चा 1 लिहू, वरती 1 जाईल. तर ह्या गोलच्या जागी 9 अंक यायला हवा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. 9 आणि 2 11, 11चा 1 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. पुढील प्रश्न. 3.5 लाख व 4.5 लाख यांची बेरीज किती? तर किती सांगितले? 3.5 लाख. 3.5 लाख म्हणजेच काय? 3,50,000. हे झाले 3.5 लाख. त्यानंतर 4.5 लाख म्हणजेच 4.5 लाख म्हणजे किती? 4,75,000. या दोन्हींची काय बेरीज सांगितली तर आपण बेरीज करू. 0 आणि 0 0, 0 अधिक 0 0, 0 आणि 0 0, 0 अधिक 5 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. म्हणजेच उत्तर काय आलं? तर उत्तर आलं 8,25,000. 9,25,000, 8,25,000 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. दोन संख्यांमधील फरक 3,17,529 आहे. त्यातील लहान संख्या 8,04,613 असल्यास मोठी संख्या कोणती? तर काय सांगितलंय आपल्याला? दोन संख्यांमधील फरक सांगितला. फरक किती आहे? 3,17,529. लहान संख्या ही 8,04,613. तर मोठी संख्या कोणती असं विचारले. मोठ्या संख्येतून लहानी वजा केली, फरक म्हणजे वजाबाकी असते, तर उत्तर येतं 3,17,529. तर आपल्याला काय करायचं आता? हे आपल्याला हे शोधायचंय मोठी संख्या. मग मोठी संख्या बरोबर काय असेल? 3,17,529. आता हे वजाबाकीचे बरोबरच्या तिकडे जाऊन अधिक होतील. हे होईल 8,04,613. ह्या दोन्हींची आपण बेरीज करून घेऊ. 9 आणि 3 12, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 6 आणि 5 11, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 8 आणि 3 11. म्हणजेच आपलं उत्तर आलं 11,22,142 ही मोठी संख्या असणार. 11,22,042, 11,22,142 म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 4,736 अधिक 9,95,262 बरोबर किती? तर आपल्याला बेरीज सांगितली. 6 आणि 3 9, 6 आणि 3 9, 2 आणि 7 9, 5 आणि 4 9 आणि हे 9. 99,999. 98,000 नाही. 99,988 नाही. 99,800 नाही. 99,999 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4.
पुढील प्रश्न 87,463 अधिक 2,135 अधिक 10,402 बरोबर किती? तर आपल्याला बेरीज सांगितली, आपण करून घेऊ. 87,463 2,135 आणि 10,402 यांची बेरीज. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, हातचाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, हातचाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. म्हणजेच आपलं उत्तर आलं 1 लाख. तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? 10 लाख नाही, 1 लाख. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. आज आपण स्वाध्याय 8.1 पूर्ण बघितलं विश्लेषणासह. जर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.